नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी अद्यापही चालू आहे। काल सकाळी 8 वाजेपासून सुरू झालेली मतमोजणी आता 23 तास उलटून गेले तरीही सुरू आहे। अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आपल्या सोबत आहेत। तुम्ही चांगली फाईट दिली होती, आता सध्या काय चालू आहे? निश्चितपणाने 21 उमेदवारांपैकी त्या ठिकाणी जवळपास 19 उमेदवार बाद झालेले आहे किंवा एलिमिनेशन राऊंडमध्ये एलिमिनेट झालेले आहे आणि आता अंतिम 19व्या उमेदवाराची मोजणी चालू आहे। परंतु एकंदरीतच डिफरन्स बघता त्या ठिकाणी आमदार किशोर दराडे हे विजयाच्या दृष्टीने वाटचाल करीत आहात आणि त्या दृष्टीने त्यांची वाटचाल आहे, अशा पद्धतीचे चित्र आहे। अजून संदीप गुळवे यांच्या मतांची मोजणी बाकी आहे, त्याआधीच तुम्ही निघून चाललात? नाही, संदीप गुळवेंच्या बऱ्यापैकी मतमोजणी त्या ठिकाणी झालेली आहे। 31,000 31,000चा कोटा त्या ठिकाणी निश्चित केलेला होता आणि त्या कोट्याच्या जवळपास त्या ठिकाणी किशोर दराडे हे पोचलेले आहे आणि एकंदरीतच ट्रेंड बघता त्या ठिकाणी त्यांचा विजय होताना दिसून आलेला आहे आणि म्हणून मी त्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी सकाळी आता 24 तास जवळपास उलटून गेलेले आहे। या ठिकाणी सगळे सहकारी सकाळी बूथवर आलेले होते, त्या कारणास्तव आम्ही आता शुभेच्छा दिल्या, त्यांच्याबरोबर फोटो काढला आणि त्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी मतदान केंद्रातून आता निघतो आहोत। तुम्ही पराभव स्वीकारला? निश्चितपणाने जो कौल त्या ठिकाणी शिक्षकांनी दिलेला आहे त्यांचा आम्ही स्वीकार केला, त्यांना शुभेच्छा दिल्या। कुठंतरी 21 महिन्यामध्ये शिक्षकांपर्यंत पोहोचण्यापर्यंत आम्ही काही प्रमाणात यशस्वी झालो, आमचे मुद्दे सांगण्यासाठी यशस्वी झालो आणि त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो। त्याच्यामुळे कदाचित महिन्याभरामध्ये आम्हाला कमी कालावधी मिळाला असल्या कारणास्तव T20 आम्ही ती मॅच होती आणि त्यामध्ये 2 नंबरच्या पसंतीपर्यंत त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो। निश्चितपणाने ज्या शिक्षकांनी विश्वास दाखवला त्यांचे बी आभार मानू इच्छितो, त्यांचे प्रश्न सोडवण्याकरता कटिबद्ध राहील हे देखील आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। मी अपक्ष होतात, कुठल्याही पक्षाचं पाठबळ नव्हतं तरी देखील दुसऱ्या क्रमांकापर्यंत गेला, हे कसं साधलं तुम्ही? निश्चितपणाने युवा सहकारी, शिक्षकांचे आशीर्वाद, आमच्या बरोबर असलेले सगळे सहकारी, या सगळ्यांच्या मदतीने मी त्या ठिकाणी पोहोचू शकलो। कमी वेळेमध्ये 5 जिल्हा 8 खासदारकीचा कार्यक्षेत्र या सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतो आणि पोहोचलो देखील, या सगळ्यांमुळे शक्य झालं। राजकीय पक्षांमध्ये तुमची मैत्री आहे, त्याचा कुठे कुठे फायदा झाला? निश्चितपणाने या निवडणुकीमध्ये काही घेऊन जर चाललो असेल तर 5ही जिल्ह्यांमध्ये चांगले लोक जे जोडता आले, सगळ्यांना माझी त्यांची भेट झाली। चांगले संस्थाचालक, चांगले शिक्षण संस्था, शिक्षकांची भेट झाली, चांगले लोक या प्रवासादरम्यान भेटले। या सगळ्यांचा संग्रह निश्चितपणाने पुढील राजकारणामध्ये या ठिकाणी कामी येईल हे मात्र खरं। पुढे विधानसभा आहेत, पुन्हा तुम्ही लढणार? नाही, मी विधानसभा ही आता आम्ही कायमच लढत आलेलो आहोत आणि निश्चितपणाने सगळ्या आमच्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा करून त्या पद्धतीची व्यूहरचना आम्ही आखू। हे आहेत विवेक कोल्हे। त्यांचं म्हणणं आहे की किशोर दराडे यांची वाटचाल विजयाच्या दिशेने सुरू आहे, त्यामुळे त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। विवेक कोल्हे यांनी स्वतःचा पराभव स्वीकारलेला आहे आणि ते आता मतमोजणी केंद्र सोडत आहेत। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।